नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास महामंडळ भरती 2026 याच्या अनुषंगाने आपण जी प्रायव्हेट शेअर क्वेश्चन पेपर सिरीज चालू केलेली आहे त्यामधील हा एक व्हिडिओ आहे। व्हिडिओमधील एकही पॉईंट स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे की जेणेकरून तो येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व व्हिडिओ आपण ऑनलाईनवर पद्धतीने पाहत आहोत आणि अतिशय महत्त्वाचे आहे। तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा आणि काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा। तर सुरू करूया। पहिला प्रश्न बघा आहे, खालीलपैकी कोणती वैनगंगा नदीची उपनदी नाही? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। वैनगंगा नदीची उपनदी नाही म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या नद्या आहे यांच्या उपनद्या त्यांची खोरे हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी प्रश्न आहे की वैनगंगा नदीची उपनदी कोणती नाही आहे? 4 पर्याय तुम्हाला दिलेले बघा, गाढवी नदी, वाघ नदी, प्रवरा नदी आणि अंधारी नदी। तर कोणती नदी आहे की जी वैनगंगा नदीची उपनदी नाही? तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर सी। प्रवरा ही जी नदी आहे तर ही वैनगंगा नदीची उपनदी नाही। मग ती कोणत्या नदीची उपनदी आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पुढचा प्रश्न आपण बघूया। वर्धा नदी वर्धा जिल्ह्यामध्ये कोणत्या दिशेने वाहते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की जी वर्धा नदी आहे ही वर्धा जिल्ह्यामध्ये कोणत्या दिशेने वाहते? बघा पर्यायामध्ये काय दिलेलं तुम्हाला, वायव्येकडून आग्नेयेकडे, आग्नेयेकडून वायव्येकडे, नैऋत्येकडून ईशान्येकडे किंवा ईशान्येकडून नैऋत्येकडे। वर्धा जिल्ह्यामध्ये कोणत्या दिशेने वाहते वर्धा नदी? योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला। जेवढ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल वायव्येकडून आग्नेयेकडे, म्हणजेच पर्याय नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना कोणी केली? भारत इतिहास संशोधक मंडळ याची स्थापना कोणी केलेली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे आहे। बघा, सावरकर, विका राजवाडे, विल्यम जॉन्स आणि महात्मा फुले। भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे? तर ती केलेली बघा विका राजवाडे यांनी, म्हणजेच योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर बी। पुढचा प्रश्न आपण बघूया। नॅशनल फिल्म आर्चिव्ह ऑफ इंडिया, नॅशनल फिल्म आर्चिव्ह ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठं आहे? दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता? कोणत्या ठिकाणी की नॅशनल फिल्म्स आर्चिव्ह ऑफ इंडियाचं मुख्यालय? बघा 4 पर्याय आहे, योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। काय उत्तर असेल या प्रश्नाचं? या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पुणे, म्हणजेच पर्याय नंबर सी। पुढचा प्रश्न आपण बघूया। टेक्सिकॉलॉजी हे कशाशी संबंधित शास्त्र आहे? टेक्सिकॉलॉजी हे जे शास्त्र आहे हे कशाशी संबंधित आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। बघा, त्वचेशी संबंधित आहे की अनुवंशिकतेशी संबंधित आहे की विष याच्याशी संबंधित आहे की स्नायू याच्याशी संबंधित आहे? टेक्सिकॉलॉजी कशाशी संबंधित शास्त्र आहे? तर हे बघा विष याच्या संबंधित हे शास्त्र आहे, म्हणजेच योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर सी। पुढचा प्रश्न आपण बघूया। ध्वनीचा वेग पाण्यात कसा असतो? ध्वनी याचा वेग हवेमध्ये कसा असतो, पाण्यात कसा असतो, अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले जाते। तर कसा असतो? खूपच अधिक, खूपच कमी, तेवढाच का थोडा कमी? ध्वनीचा वेग पाण्यात कसा असतो? तर तो असतो खूप अधिक असतो। ध्वनीचा वेग पाण्यात कसा असतो? खूप जास्त असतो, म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए खूपच अधिक। पुढचा प्रश्न आपण बघूया। वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा कोणते बल कार्य करते? जवळजवळ 100% विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल, आणि येत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की कळवत चला। चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा। वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा कोणते बल कार्य करते? सर्वांना माहिती आहे, केंद्रीय बल कार्य करतं का गुरुत्वीय बल कार्य करतं का इलेक्ट्रोमॅग्नेटिक बल कार्य करतं? कोणतं बल कार्य करतं? तर गुरुत्वीय बल कार्य करते, म्हणजेच पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। समुद्र सपाटीवर हवेचा दाब किती असतो?
समुद्र सपाटीवर हवेचा दाब किती असतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा. 113 मिलीबार किंवा 76 सेंटीमीटर किंवा 29.9 इंच काही वरीलपैकी सर्व. समुद्र सपाटीवर हवेचा दाब किती असतो. बघा तुम्हाला जर प्रश्नच असेल तशा प्रकारे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. समुद्र सपाटीवर हवेचा दाब किती मिलीबार असतो असा जर प्रश्न तुम्हाला आला तर त्याचं उत्तर राहील 113 मिलीबार असतो. त्यानंतर दुसऱ्या प्रकारे तुम्हाला प्रश्न जर विचारला की समुद्र सपाटीवर हवेचा दाब किती सेंटीमीटर असतो तर त्यावेळेस तुमचं उत्तर असेल 76 सेंटीमीटर असतो. किंवा समुद्र सपाटीवर हवेचा दाब किती इंच असतो असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर आहे 29.9 इंच. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे, समुद्र सपाटीवर हवेचा दाब किती असतो तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. मिलीबारमध्ये एवढा असतो, सेंटीमीटरमध्ये एवढा असतो आणि इंचामध्ये एवढा असतो. म्हणजेच वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे. महाराष्ट्र राज्यात आहे, ओडिशा राज्यात आहे, मध्य प्रदेश राज्यात आहे का तामिळनाडू या राज्यात आहे. तर याचं योग्य उत्तर तुम्हाला आलंच असेल की 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न आपण बघूया. मध्य प्रदेशामध्ये आदिवासी लोकसंख्या सुमारे किती आहे. सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे भारतात तर मध्य प्रदेशात आहे आदिवासी लोकसंख्या. आता मध्य प्रदेशामध्ये आदिवासी लोकसंख्या सुमारे किती आहे. 10 दशलक्ष, 15.5 दशलक्ष, 20 दशलक्ष की 25 दशलक्ष किती आहे. योग्य आणि अचूक उत्तर आहे 15.5 दशलक्ष. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे. बघा पहिल्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे हे आपण तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये सांगितले. आता या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे की दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे. गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, झारखंड आहे का राजस्थान आहे. तर कोणतं राज्य येईल तर दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे तर महाराष्ट्र आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर बी. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे. बघा पहिल्या क्रमांकाचं आपण पाहिलं मध्य प्रदेश, दुसऱ्या क्रमांकाचं पाहिलं आपण महाराष्ट्र. आता तिसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य येतं. महाराष्ट्र येतो, ओडिशा येतो, मध्य प्रदेश येतो का तामिळनाडू येतो. आता या दोन पर्यायापैकी मध्य प्रदेश कटलेले, महाराष्ट्र कटलेले, राहिलं काय तामिळनाडू आणि ओडिशा. तर आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावरील राज्य कोणतं आहे तर ओडिशा आहे. म्हणजेच पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. टक्केवारीच्या दृष्टीने सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कुठे आहे. टक्केवारीच्या दृष्टीने सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कुठे आहे. सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य तुम्हाला माहिती आहे, परंतु या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला टक्केवारीच्या दृष्टीने आदिवासी लोकसंख्या कुठे आहे. नागालँड, लक्षद्वीप, मिझोरम, मेघालय कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा लक्षद्वीप. पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. टक्केवारीच्या दृष्टीने सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कुठे आहे तर लक्षद्वीपमध्ये आणि सर्वाधिक लोकसंख्या कुठे मध्य प्रदेशामध्ये. याच्यापूर्वी आपण लोकसंख्येच्या दृष्टीनं पाहिलं आहे. आता आपण टक्केवारीच्या दृष्टीने पोरालो. टक्केवारीच्या दृष्टीने राज्यामध्ये पहिलं आपण केंद्रशासित प्रदेश पाहिले. सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे टक्केवारीच्या दृष्टीने. कोणत्या राज्यात नागालँड, मिझोरम, मेघालय का त्रिपुरा. कोणत्या राज्यात येईल तर मिझोरम या राज्यामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कशाच्या दृष्टीने आहे तर टक्केवारीच्या दृष्टीने आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे. भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. जमातीचे नावं तुम्हाला दिलेले व्हिडिओवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या
व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. बघा काय भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? संथाल आहे, गोंड आहे, भिल्ल आहे का भिलाले? कोणती येईल? तर भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे भिल्ल. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे की जेणेकरून उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटेल. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे. आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करायचा आहे. काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवायचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. भेटूया अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.